हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू GOV नोकरी यूट्यूब चॅनल. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सरावासाठी हा प्रश्न दिला होता. आय होप तुम्ही सगळ्यांनी ते सॉल्व्ह केलं असेल, पण तरी एकदा आपण याचं सोल्युशन बघूया आणि मग आपल्या नेक्स्ट पार्टकडे वळूया. तर बघूया काय क्वेश्चन होता हा. एक माणूस किंवा 2 मुले किंवा 3 मुली 88 दिवसात एक काम करू शकतात, तर किती दिवसात एक माणूस, एक मुलगा आणि एक मुलगी समान कार्य करू शकतील? तर बघा, मी तुम्हाला याच्यामध्ये एक ट्रिक पण सांगितली होती. नंबर ऑफ डेज वर लिहायचं आणि टुगेदर जे पण विचारलं असेल त्याच्या खाली ऑर मध्ये जे गिवन आहे ते लिहायचं. तर इथे नंबर ऑफ डेज किती गिवन आहे आपल्याला? इथे नंबर ऑफ डेज 88 गिवन आहे आणि टुगेदर मध्ये काय आहे? एक माणूस. तर एक माणूस वर लिहा आणि इथे ऑर मध्ये पण एक माणूस आहे, तर एक माणूस इथे खाली लिहा प्लस आणि मग काय? एक मुलगा आणि इथे ऑर मध्ये काय आहे? 2 मुलं आणि एक मुलगी आणि इथे ऑर मध्ये आहे 3. तर नेहमीसारखं आता इथे खालच्यांचं तुम्ही एलसीएम घेऊ शकता. तर खाली एलसीएम किती येईल? 6 येईल आणि हे इथे येईल मग 6 प्लस 2नी 6ला कापलं तर 3 येईल, तर इथे येईल 3 आणि 3नी 6ला कापलं तर 2 येईल, तर इथे येईल 2. तर मग आता काय येईल? हे 88 डिवायडेड बाय 6 प्लस 3 इज 9 अँड 9 प्लस 2 इज 11 डिवायडेड बाय 6. आता हा 6 वर जाईल, तर हे किती होईल? 88 इंटू 6 डिवायडेड बाय 11. आता हा 11नी 8 टाइम्स जाईल, तर हे तुमचं आन्सर काय येऊन जाईल? 48 डेज. हे सगळ्यांचं आलं असेल. तर आता आपण नेक्स्ट बघूया. तर पहिला क्वेश्चन आहे, ए आणि बी यांचे आजच्या वयाचे गुणोत्तर 11:13 आहे आणि त्यांच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे आणि सी चे सध्याचे वय आपल्याला काढायचे आहे, ज्याचे वय एच्या वयाच्या दुप्पट आहे. तर इथे आपल्याला काय गिवन आहे? एक तर रेशो गिवन आहे आणि एक सम गिवन आहे त्यांच्या एजेसचं, आणि काढायचं आपल्याला सीच आहे. तर आधी तर तुम्ही पहिले क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या. क्वेश्चन मध्ये काय गिवन आहे, काय डेटा गिवन आहे त्याला बघून घ्या आणि मग सॉल्व्ह करायला सुरुवात करा. जसं आता इथे गिवन आहे 11:13, पण मला माहिती नाही त्यांचं एक्झॅक्ट वय किती आहे, तर म्हणून मी याला 11x आणि याला 13x कन्सिडर करते. ठीक आहे. आणि नेक्स्ट काय म्हटलंय? त्यांच्या वयाची बेरीज 72 आहे. तर यांच्याच वयाची बेरीज गिवन आहे ना आपल्याला, तर आपण असं लिहू शकतो ना, 11x प्लस 13x दॅट विल बी इक्वल्स टू 72. तर आता 13 आणि 11 किती होऊन जाईल? 24x इक्वल्स टू 72. तर x ची व्हॅल्यू किती येईल? 24 इथे डिवाइड होऊन जाईल, तर x ची व्हॅल्यू येईल 3. x ची व्हॅल्यू 3 आली. तर आता आपल्याला काय म्हटलंय? c चे वय किती? ज्याचे वय a च्या वयाचे दुप्पट आहे. तर ही x ची व्हॅल्यू तुम्हाला 11 मध्ये टाकायची आहे. तर a चं वय आपल्याला मिळून जाईल इथे 33. ठीक आहे. पण आपल्याला b चं आपल्याला काढायचं गरज नाही, कारण b चं आपल्याला काही विचारलेलं नाही आणि आपल्याला c चं विचारलंय जे a शी रिलेटेड आहे. तर c चं वय a च्या वयाच्या दुप्पट आहे. तर a चं वय 33 आहे, तर c चं किती असेल? 66 वर्ष. पुढचा प्रश्न बघा. 8 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर आणि 17 सेंटीमीटर बाजू असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. तर इथे आपल्याला ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे. तर ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला काय असतो तो आपण 10वीत पण शिकलेला आहोत. हिरोज फॉर्म्युला म्हणतात त्याला. तर तो फॉर्म्युला काय आहे? s मायनस a, s मायनस b आणि s मायनस सी. ठीक आहे. पण आपल्याला इथे s ची व्हॅल्यू काढावी लागेल, तर त्यासाठी फॉर्म्युला काय आहे? s इक्वल्स टू a प्लस b प्लस c डिवायडेड बाय 2. तर आता इथे आपल्याला a प्लस b प्लस c ची व्हॅल्यू माहिती आहे, तर ती इथे पुट करून घ्या. तर ती काय येईल? 8 प्लस 15 प्लस 17 डिवायडेड बाय 2. 15 आणि 8 किती होतील? 23 आणि 23 आणि 17 होईल 40 डिवायडेड बाय 2 दॅट विल बी इक्वल्स टू 20. तर तुम्हाला इथे s ची व्हॅल्यू मिळून गेली, तर तुम्ही ते इथे पुट करून घ्या. तर हे काय येईल? अंडर रूट मध्ये 20 मायनस 8, 20 मायनस 15 अँड 20 मायनस 17. सॉल्व करून घ्या अंडर रूटला. तर हे येईल 20 इंटू 20 मधनं 8 गेले तर 12 उरतील आणि 20 मधनं 15 गेले तर 5
आणि 20मधनं 17 गेले तर 3. तर आता हे बघा तुम्ही, इथे आपल्याला यांचं स्क्वेअर रूट काढता येतील का नाही, या संख्यांना आपल्याला काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. जसं 20ला आपण डिवाइड करू शकतो 4 × 5 मध्ये, तर 4चा आपल्याला अंडर रूट माहिती आहे. तर ह्याला असं करा, 4 × 5 × 12चाही आपल्याला माहिती नाही, तर 12ला आपण 4 आणि 3 मध्ये करूया डिवाइड. 4 × 3 × 5 × 3. तर इथे बघा, इथे आपण याला सॉल्व्ह करून घेऊया आतमध्ये. 4 × 4 = 16, × 5 × 5 = 25 आणि 3 × 3 = 9. आता याचं स्क्वेअर रूट काढून घ्या. तर 16चं काय असतं 4, 25चं 5 आणि 9चं 3. तर 5 चोक 20 आणि 20 × 3 = 60. तर तुमचं उत्तर काय असेल, 60. नेक्स्ट आहे, एका मिश्रणात दूध आणि पाणी यांचे प्रमाण 4:3 आहे. मिश्रणात 5 लिटर पाणी मिळवल्यास प्रमाण 4:5 होतं, तर मिश्रणात दुधाचे प्रमाण किती? तर मिल्क अँड वॉटरचा रेशो आपल्याला गिव्हन आहे. तर मिल्क अँड वॉटरचा रेशो काय आहे, 4:3. तर आपल्याला माहिती नाही ना की एक्झॅक्ट व्हॅल्यू काय आहे, तर म्हणून मी इथे x कन्सिडर करते. आणि मग काय म्हटलंय, मिश्रणात 5 लिटर पाणी मिळवल्यास, मिश्रणामध्ये काय ऍड करत आहे, पाणी ऍड करत आहे ना. तर आपण याला असं लिहू शकतो रेशोच्या फॉर्ममध्ये, 4x / 3x + 5 दॅट विल बी इक्वल्स टू 4/5. कारण आपल्याला यांचा रेशो गिव्हन आहे, 5 लिटर पाणी मिळवल्यावर प्रमाण एवढं होतं. तर हे आपण याला असं सॉल्व्ह करू शकतो. तर हे बघा, इथे सिम्प्लिफिकेशन अजून थोडंसं सिम्पल होईल. इथे 4 कॅन्सल होत आहे आणि आता क्रॉस मल्टिप्लाय करा, तर हे येईल 5x = 3x + 5. तर 3x इकडे येईल, तर 5x - 3x = 2x दॅट विल बी इक्वल्स टू 5 अँड x विल बी इक्वल्स टू 5/2 अँड दॅट विल बी इक्वल्स टू 2.5. तर आता आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली आहे 2.5. तर विचारलं का आपल्याला, मिश्रणात दुधाचे प्रमाण किती, दूध किती होतं मिश्रणात आधी, 4x होतं. तर इथे x ची व्हॅल्यू पुट करून घ्या, 2.5. तर हे येऊन जाईल 25 × 100 आणि पॉईंट असल्यामुळे हे 10, तर येईल 10 लिटर. पुढचा प्रश्न हा प्रॉफिट अँड लॉस वर बेस आहे. तर त्याच्या आधी आपण एक छोटासा कन्सेप्ट बघूया. तर प्रॉफिट लॉसच्या कन्सेप्टमध्ये सगळ्यात आधी तर आपल्याला हे बघावं लागेल की आपल्याला नफा कधी होईल आणि आपल्याला तोटा कधी होईल. तर नफा कधी होईल आपल्याला, जेव्हा खरेदी किंमत ही कमी असेल विक्री किमतीपेक्षा. आणि आपल्याला तोटा कधी होईल, जेव्हा खरेदी किंमत ही जास्त असेल विक्री किमतीपेक्षा. हे एवढं तुम्हाला समजलं असेल. तर प्रॉफिटचा फॉर्म्युला काय असतो, प्रॉफिट इक्वल्स टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. आणि लॉसचा काय फॉर्म्युला असतो, कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. ठीक आहे, तर हे 2 बेसिक फॉर्म्युले आहे प्रॉफिट अँड लॉस या चॅप्टरमध्ये, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि जर तुम्हाला विचारलं की किती % प्रॉफिट झाला, तर याच्यासाठी फॉर्म्युला आहे सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस × 100. कारण आपल्याला जो पण प्रॉफिट किंवा लॉस होतो तो आपल्या कॉस्ट प्राइस वरच होतो. आणि लॉस % किती असेल, कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस × 100. तर हे बेसिक काही फॉर्म्युलेज आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता आपण आपला क्वेश्चन बघूया. तर आपला हा क्वेश्चन होता, रजनीने मोबाईल फोन आणि रेफ्रिजरेटरला अनुक्रमे 12,000 आणि 10,000 रुपयाला खरेदी केले. तर तिने काय केलंय ना, मोबाईल फोन आणि रेफ्रिजरेटर याला 12 आणि 10,000 खरेदी केलं. तर तिचं टोटल कॉस्ट प्राइस काय झालं असेल, 12,000 अधिक 10,000. तर हे किती होऊन जाईल, 22,000. हे तिला टोटल कॉस्ट प्राइस लागलं खरेदी करायला. आणि मग काय म्हटलंय, तिने रेफ्रिजरेटरला 12% तोट्यावर आणि फोनला 8च्या नफ्यावर विकलं. तर तिला एकूण किती नफा किंवा तोटा झाला असेल. तर सेलिंग प्राइस काढून घेऊया आपण. तर सेलिंग प्राइस काय असेल हे बघा, रेफ्रिजरेटरला तिने 12% तोट्यावर विकलं. तर फ्रीजची कॉस्ट प्राइस किती होती, 10,000 होती. तर 10,000 × 12% तोटा म्हणजे 88 डिवायडेड बाय 100 प्लस
आणि फोनवर 8% प्रॉफिट झालाय. तर फोनची खरेदी किंमत किती होती तिची 12,000 इंटू 8% प्रॉफिट म्हणजे 100वर 8 म्हणजे 108चं तिला प्रॉफिट झालंय. तर इथे कट करून घ्या जे पण कट होत असेल ते 0 इथे कट होऊन जाईल, इथे पण कट होऊन जाईल. तर हे कॅल्क्युलेशन सॉल्व करून घेऊया आपण. 88 इंटू 1 इज 88 आणि हे 2 0 प्लस आता 108 इंटू 12 तर हे होईल 1296 आणि हा 0. तर यांचं टोटल करून घ्या. तर हे किती येईल 21,760. तर ही झाली आपली टोटल सेलिंग प्राइस आणि आपल्याला मिळाली टोटल कॉस्ट प्राइस. आणि आता विचारलं काय आपल्याला की तिला किती नफा आणि तोटा झाला. तर आधी हे बघू कॉस्ट प्राइस किती आहे 22,000 आहे आणि सेलिंग प्राइस किती आहे 21,760. तर यावरच आपल्याला कळतंय की तिला तोटा झाला असेल. तर तिला कितीचा तोटा झाला असेल 240 रुपये म्हणजे तिला 240 रुपयाचा तोटा झाला असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे 621 डिवायडेड बाय 27 इंटू 2 मायनस 37 इक्वल्स टू अंडर रूट. तर आपल्याला इथे अंडर रूटची व्हॅल्यू काढायची आहे. तर सिम्प्लिफिकेशन मध्ये नेहमी हे लक्षात ठेवा की तुम्हाला तिथे बॉडमॉस रूल अप्लाय करायचा आहे. तर इथे सगळ्यात आधी 621 डिवायडेड बाय 27 करून घेऊया. हे 2 नी जाणार आणि मग कॅरी उरेल 8 आणि मग ते 3 नी जाणार. तर इथे काय होऊन जाईल 621 डिवायडेड बाय 27 ची व्हॅल्यू होऊन जाईल 23 इंटू 2 मायनस 37 दॅट विल बी इक्वल्स टू अंडर रूट एक्स. तर आपल्याला अंडर रूट एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर 23 इंटू 2 नेक्स्ट स्टेप असेल 46 मायनस 37 इक्वल्स टू अंडर रूट एक्स. 46 मधनं 37 गेले तर 9 दॅट विल बी इक्वल्स टू अंडर रूट एक्स. आणि आपल्याला आता अंडर रूट कॅन्सल करायचं. तर एक्सची व्हॅल्यू किती होऊन जाईल 81. पुढचा प्रश्न आहे जसाजसे 10% दराने 2,000 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रव्याज काढा. तर इथे आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं आहे. कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय असतं ना इंटरेस्टवर इंटरेस्ट असतं. तर आता इथे आपल्याला 10% गिवन आहे. तर मी याला कसं सॉल्व्ह करेन 10% ची मी फ्रॅक्शन व्हॅल्यू काढून घेईल आधी. तर हे येईल 1/10. ठीक आहे. आणि इथे लिहा प्रिन्सिपल आणि इथे लिहा अमाऊंट. तर पहिल्या वर्षी 10 प्रिन्सिपल असेल तर 10वर 1 11 हे अमाऊंट असेल. हे झालं माझं पहिल्या वर्षीचं 2 वर्षाचं काढायचं ना आपल्याला. आणि दुसऱ्या वर्षी काय असेल परत तेच असेल 10 आणि 11. तर यांचं मल्टिप्लाय करून घ्या. 10 इंटू 10 इज 100. 11 इंटू 11 इज 121. ठीक आहे. आता या दोघांचा जो डिफरन्स असेल तो असेल आपला कंपाऊंड इंटरेस्ट. पण आपल्याला इथे बघा कशाची व्हॅल्यू गिवन आहे आपल्याला प्रिन्सिपलची व्हॅल्यू गिवन आहे. प्रिन्सिपलची अमाऊंट किती आहे 2000. जर मी 100 ला 20 नी मल्टिप्लाय केलं तर 2000 येईल. तसंच इथे पण 121 ला मी जर 20 नी मल्टिप्लाय केलं तर हे किती येईल 2420. ठीक आहे. आता ही जी व्हॅल्यू आली आहे हे आपलं प्रिन्सिपल झालं आणि हे आपलं झालं अमाऊंट. तर या दोघांचा जो डिफरन्स असेल तो काय असेल आपला कंपाऊंड इंटरेस्ट. तर कंपाऊंड इंटरेस्टची व्हॅल्यू काय असेल 2420 मायनस 2000 दॅट विल बी इक्वल्स टू 420. तर हे झालं तुमचं 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज. तर तुम्हाला आता इथे एक क्वेश्चन दिसत असेल ज्याच्यामध्ये आपल्याला काही डेटा गिवन आहे जो बायोग्राफ मध्ये गिवन आहे आणि त्याच्यावर बेस काही क्वेश्चन आहे जे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. त्या डेटाशी रिलेटेड क्वेश्चन आहे हे. आणि असे क्वेश्चन्स तुम्हाला पेपरमध्ये बघायला मिळू शकतात. हा आपल्या डेटा इंटरप्रिटेशनचा पार्ट आहे. तर यामध्ये काय गिवन आहे ना आपल्याला की जत्रेमध्ये ABCDE आणि F या विद्यार्थ्यांनी विकलेल्या तिकिटांची संख्या गिवन आहे. तर आधी आपण काय करून घेऊया याला टॅब्युलर फॉर्म मध्ये लिहून घेऊया. या बायोग्राफ मध्ये ज्या व्हॅल्यूज गिवन आहे ना त्यांना आपण टेबल फॉर्म मध्ये लिहून घेऊया. A
बी, सी, डी, ई आणि एफ. ए ची व्हॅल्यू किती आहे 15, बी ची आहे 10, सी ची आहे 20, डी ची आहे 5 आणि ई ची आहे 24, कारण इथे 5-5चा डिफरन्स आहे, आणि एफ ची व्हॅल्यू आहे 14. तर आपण हा आपला जो बारग्राफ मध्ये डेटा गिव्हन होता त्याला आपण टेबल फॉर्मॅटमध्ये लिहिलेला आहे. आता आपण बघूया क्वेश्चन्स. तर पहिला क्वेश्चन आहे आपला, ए, बी आणि सी यांनी विक्री केलेल्या तिकिटांची एकूण संख्या किती. तर हा झाला ए नी किती तिकीट विकले आहे 15, बी नी किती विकले आहे 10 आणि सी नी किती विकलेले आहेत 20. तर यांची संख्या काढायची, एकूण किती संख्या असेल. 15 आणि 10 25, 25 आणि 20 45. तर हे झालं तुमचं पहिल्या क्वेश्चनचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, डी, सी आणि ई यांनी विक्री केलेल्या तिकिटांची सरासरी किती आहे. तर डी नी किती विकलेले आहेत 5, आपल्याला सरासरी काढायचा ना, ऍव्हरेज काढायचा तिघांचा, आणि सी नी किती विकले आहे 20, ई नी किती विकले आहे 24 आणि डिवायडेड बाय 3 करा. तर हे किती होऊन जाईल 49 डिवायडेड बाय 3. तर हे कट होऊन येऊन जाईल तुमचं उत्तर 16.33. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ए, सी आणि डी, एफ यांनी विक्री केलेल्या तिकिटांमध्ये फरक किती. तर आधी बघा, ए आणि सी नी किती विकले आहे 15 आणि 20. तर या दोघांचं एडिशन किती येऊन जाईल 35. आणि या दोघांमधला फरक विचारलाय ना, ए, सी आणि डी, एफ यातला फरक विचारलाय तिकिटांचा. आणि डी आणि एफ नी किती विकले आहे 14 आणि 5 19. तर यांचा डिफरन्स घेतला तर किती येऊन जाईल हे 16. फोर्थ क्वेश्चन आहे, ई, एफ आणि ए, बी यांनी विक्री केलेल्या तिकिटांचे गुणोत्तराचे प्रमाण किती आहे. तर ई आणि एफ नी किती विकले आहे, ई नी 24 विकले आहे आणि एफ नी 14 विकले आहे. तर या दोघांचं ऍडिशन करून घ्या. तर या दोघांचं ऍडिशन किती येईल, तर यांचं ऍडिशन येईल ई आणि एफचं 38 आणि विचारलं काय नंतर ए आणि बीचं येईल 15 आणि 10 25. तर हे झालं तुमचं गुणोत्तराचं प्रमाण. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे लास्ट, सी आणि डी नी एकत्र विक्री केलेले तिकीट. सी आणि डी नी किती विक्री केले आहे एकत्र 25 विक्री केलेले आहे. विक्री केलेले तिकीट ए व बी द्वारा विक्री केलेल्या तिकिटांच्या किती टक्के. तर ए आणि बी नी टोटल किती केलंय 15 आणि 10 25. तर यांचं टक्केवारी विचारलेली आहे, इंटू 100 करा. तर हे कॅन्सल होऊन जाईल, तर हे येईल 100%. पुढचा प्रश्न आहे, ए एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 25 दिवसात पूर्ण करतो. जर त्यांनी एकत्र काम सुरू केलं परंतु 5 दिवसानंतर ए ने काम सोडले तर एकूण काम किती दिवसात पूर्ण होईल. तर लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टाइम अँड वर्कचा एक टाईप शिकवला होता, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ बॉयज, गर्ल्स किंवा वुमेन्स किंवा मेन्स असं गिवन होतं. आणि हा एक टाइम अँड वर्कचा दुसरा टाईप आहे, ज्याच्यामध्ये कोणी काम सुरू व्हायच्या आधी सोडून जातो किंवा कोणी काही दिवस पर्यंत काम करतो आणि मग सोडून जातो. तर त्यातला हा टाईप आहे. तर बघूया याला कसं सॉल्व्ह करायचं. तर याच्या आधीच्या पण व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला एलसीएम मेथड शिकवली होती, तर त्याच मेथडनी घेऊन आपण याला सॉल्व्ह करूया. ए 20 दिवसात पूर्ण करतो, बी 25 दिवसात पूर्ण करतो. तर यांचा आपण जर एलसीएम घेतलं तर किती येईल 100 येईल. आणि मग 100ला 20 नी डिवाइड केलं तर 5 येईल. म्हणजे ए ची कार्यक्षमता झाली तुमची 5 आणि 100ला 25 नी डिवाइड केलं तर येईल इथे 4. आणि बी ची कार्यक्षमता किती झाली 4. तर हे झालं आपलं इथपर्यंत. आणि हे जे आहे हे असतं तुमचं टोटल वर्क. तर नंतर काय म्हटलंय, जर त्यांनी एकत्र काम सुरू केले, ठीक आहे, आता हे टोटल तुमचं 100 काम आहे. या दोघांनी एकत्र सुरू केलं तर 5 आणि 4 किती होऊन जाईल 9. परंतु 5 दिवसानंतर ए ने काम सोडले, पण 5 दिवस पर्यंत तर त्याने काम केलं असेल ना. तर हे 9 × 5 होऊन जाईल. तर हे किती होऊन जाईल 45. आणि 5 दिवसानंतर ए ने सोडले, तर आता ए इथनं गेला तर उरलं कोण आता बी. तर तुमचं जे 100 वर्क होतं त्यातनं 45 मायनस करून घ्या.
तर उरेल किती 55 आणि ए ची कार्यक्षमता किती आहे 4. तर हे पॉइंटमध्ये येईल जसं 13.75. तर याला मी फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घेते. तर फ्रॅक्शनमध्ये जर कन्वर्ट केलं तर हे किती हे 0.75 जे आहे याला आपण असं लिहू शकतो 75 डिवायडेड बाय 100 आणि ते 25 ने कॅन्सल करून घ्या. तर हे येईल 3/4. तर तुमची व्हॅल्यू काय येईल 13 3/4. हे काम बी पूर्ण करेल आणि आपल्याला विचारलं काय नंतर एकूण काम म्हणजे हे बीनी आणि एनी मिळून जे काम केलेलं आहे 5 दिवसपर्यंत ते पण आपल्याला इथे ऍड करावं लागेल. तर हे किती होऊन जाईल 5 प्लस 13 3/4. तर 13 प्लस 5 इज 18 3/4. तर एवढ्या दिवसात ते काम पूर्ण होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे 10 मुले आणि 10 मुलींच्या गटातून 4 जणांची निवड करायची आहे जेणेकरून गटामध्ये 4 मुले किंवा 4 मुली असतील. तर ही निवड कशा प्रकारे करता येईल. तर याच्यासाठी फॉर्म्युला आहे CNR. तर आहे n फॅक्टोरियल डिवायडेड बाय r फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल. ठीक आहे. तर आता इथे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे 10 मुलांमधनं आपल्याला 4 मुलं सिलेक्ट करायचे. तर 10 मधनं 4 सिलेक्ट करायचे आहे प्लस या 10 मुलींमधनं पण आपल्याला 4 सिलेक्ट करायचे आहे. तर हे कसं होईल मग आता 10 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल इंटू 10 मायनस 4 फॅक्टोरियल. इथे पण सेमच येणार 10 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 4 फॅक्टोरियल इंटू 10 मायनस 4 फॅक्टोरियल. याला फर्दर सॉल्व्ह करूया आता आपण. 10 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 4 इंटू 3 इंटू 2 1 नाही लिहिलं तरी चालेल इंटू 10 मायनस 4 इज 6 फॅक्टोरियल. 6ला मी असंच ठेवते याला फर्दर सॉल्व्ह नाही करत ते तुम्हाला पुढे कळेल. 10 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 10 मायनस 4 इज अगेन 6. तर इथे येऊन जाईल 6 फॅक्टोरियल. आता बघा 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 आणि इथे लिहिते मी फॅक्टोरियल कारण 6 फॅक्टोरियल आणि हा 6 फॅक्टोरियल कॅन्सल होऊन जाईल म्हणून मी याला सॉल्व्ह नाही केलंय. 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 6 फॅक्टोरियल प्लस इथे पण सेम होऊन जाईल 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 6 फॅक्टोरियल. आता जे जे कट होत असेल ते कट करून घेऊया. 6 factorial get cancelled. Here 6 factorial and 6 factorial get cancelled. 4 2s are 8, 2 2 cancel, 3 3s are 9 आणि इथे पण सेम 4 1s are 4, 4 2s are 8, 2 2 cancel, 3 3s are 9, 3 into 7 is 21 आणि हा 0 तर हे येईल 210 आणि इथे पण सेम 10 into 3 is 30 and 30 into 7 is 210. तर या सगळ्यांचं ऍडिशन किती येऊन जाईल 420. तर गाईज आजच्या व्हिडिओचा हा शेवटचा प्रश्न आहे. तर यामध्ये काय विचारलेलं आहे ए आणि बी चा एकूण पगार 1500 आहे. ए आपल्या पगाराचा 90% खर्च करतो आणि बी 80% खर्च करतो आणि त्यांच्या बचतीचे प्रमाण 3:4 आहे. तर ए आणि बी चे वेतन किती. तर आपल्याला यांचं इंडिव्हिज्युअल इन्कम नाही माहिती आपल्याला टोटल इन्कम माहिती आहे आणि म्हटलं काय ए आपल्या पगाराचा 90% खर्च करतो तर तो सेव्ह किती करत असेल 10% सेव्हिंग करत असेल. तो बी 80% खर्च करतो तो 20% तो सेव्हिंग करत असेल आणि आपल्याला यांचंच रेशो गिवन आहे. तर हे झालं एचं सेव्हिंग आणि हे झालं बीचं सेव्हिंग आणि यांचा रेशो आपल्याला गिवन आहे 3/4. तर इथे कट करून घ्या. हे इथे 2 नी कट होईल. तर ए आणि बीचं रेशो काय मिळाला आपल्याला फायनल 3/2 मिळाला आणि यांचा एकूण पगार गिवन आहे. तर या दोघांचं पण ऍडिशन केलं मी तर किती येईल 3 + 2 is 5 आणि याची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे 1500. तर एकची व्हॅल्यू किती आहे 300 आणि ए आणि बी ची आपल्याला
वेतन काढायचे आहे ना इंडिव्हिज्युअल, तर एचं रेशो काय आहे 3, तर 3ची व्हॅल्यू किती होऊन जाईल, याला 3ने मल्टिप्लाय केलं तर इथे येऊन जाईल 900 आणि 2चं किती होऊन जाईल आहे, इथे 300ला जर 2ने मल्टिप्लाय केलं तर 600, तर एचं वेतन किती असेल 900 आणि बीचं वेतन किती असेल 600. तर आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की आपल्या व्हिडिओच्या शेवटी नेहमी सरावासाठी एक प्रश्न येतो, तर हा तो प्रश्न आहे. तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. धन्यवाद.